नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी बघतो. उपवास म्हटला की सर्वात अगोदर आपल्याला साबुदाणा आठवतो, परंतु कदाचित जर तो भिजत घातला नाही किंवा विसरलो तर आयत्या वेळी काय बनवावे सुचत नाही. तर आजची ही रेसिपीची मदत तुम्हाला नक्कीच होईल. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला. गॅसवर कढई गरम करून साबुदाणा हा सुरुवातीला हलकासा गरम करून घ्यायचा. तर इथे आपल्याला साबुदाण्याची पिठी किंवा पावडर तयार करायची आहे, म्हणून ही प्रोसेस गरजेची आहे. आणि साबुदाणा भिजत न घालता रेसिपी करतो म्हटल्यावर साबुदाणा जर असा भाजून घेतला तर त्याचा थोडासा कच्चापणा सुद्धा कमी होतो. तर बघा, 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर सतत ढवळत हा साबुदाणा मी भाजून घेतला. साबुदाणा हलकासाच भाजायचा आहे, जास्तही डार्क करायचा नाही. साबुदाणा भाजला तर तो हलकासा फुलतो व त्याचा थोडासा रंग सुद्धा बदलतो. आता गॅस बंद करून आपण हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे थोडेसे खरपूस साल निघेपर्यंत भाजून घेऊ. तर शेंगदाणे भाजून झाली तर ही सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. तर यांचा सुद्धा आपल्याला कूट तयार करायचा आहे. आता सुरुवातीला थंड झालेले साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची जमेल तितकी बारीक अशी पावडर किंवा पिठी तयार करून घ्यायची. तर असा साबुदाणा भाजून घेतला की त्याची पावडर ही सहज तयार होते. तर बघा, अशी रवाळच पावडर तयार झाली आहे. तर ही साबुदाण्याची पिठी किंवा पावडर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचा कूट सुद्धा तयार करून घेऊ. तर शेंगदाणे हे मी सालासहित वाटते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साल काढून घ्या. तर तयार शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतला. आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला 3 ते 4 आवडीप्रमाणे जसं तिखट खातो तसं मिरची घेऊन त्याची सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची. सोबतच इथे मी 4 छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतले. तर हे बटाटे तयार साबुदाण्याची पिठी जी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली होती त्यात बारीक किसणीने किसून घ्यायची, किंवा तुम्ही ही हाताने स्मॅश करून सुद्धा घालू शकता. आता यातच शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि सोबतच तयार मिरचीची पेस्ट. तर ती मी 1 चमचा घातली. उपवासाला जर जिरे खात असाल तर 1 चमचा जिरे घाला. सोबतच आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण इथे साबुदाणा न भिजवता झटपट इन्स्टंट असे साबुदाणा वडा तयार करतोय. तर ह्याच मिश्रणापासून आपण आणखी एक पदार्थ बनवतोय. तर तो कोणता, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच. तर हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने चांगलं जमेल तितकं एकजीव करून घेऊ. नंतर यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून एक मऊ जसा चपातीचा कणिक असतो अगदी तसाच गोळा तयार करून घ्यायचा. तर बघा, इथे वडा बनविण्यासाठी जे पीठ लागतं ते भिजवून घेतलं. आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत तयार पदार्थांसोबत खाण्यासाठी झटपट अशी दह्याची चटणी तयार करायला घेऊ. तर इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे 4 चमचे फ्रेश दही घेतलं. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर चटणी ही थोडीशी पातळ हवी म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलं. झाकण लावून मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली. तर बघा, इथं आपली इन्स्टंट अशी दह्याची चटपटीत आंबट गोड तिखट चटणी तयार झाली. तर या चटणीवर तडका घालायची सुद्धा गरज नाही. चवीला अप्रतिम लागते, शिवाय कमी वेळात तयार होते. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर बघा, फक्त 5 मिनिटच हे पीठ मी भिजत ठेवलं, तोवर आपली चटणी सुद्धा तयार करून झाली. तर हे पीठ आपण भिजत ठेवल्यामुळे थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतं. तर यामध्ये थोडंसं लागेल तसं पाणी वापरून हलकंसं पीठ मऊ तयार करून घ्यायचं. साबुदाणा हा पाणी शोषून घेतो, त्यामुळे हे पीठ हे घट्ट होतं. तर यात आपण अंदाजानुसार पाणी ॲडजस्ट करून पुन्हा सैल करून घेऊ शकतो. आता तयार पिठाचे आवडेल तसे लहान मोठे गोळे घेऊन ते एकसारखे गोल करून असे चपटे वडे तयार करून घ्यायचे. तर मिश्रण जास्तही घट्ट ठेवू नका, नाहीतर वडे तयार करताना कडेला तडे पडतात, म्हणून मध्यमच पीठ तयार करा.
तर याच पद्धतीने इथे मी 5 ते 6 वडे तयार करून घेते। तर बघा या ठिकाणी मी 5 ते 6 वडे तयार करून घेतले आणि अर्धे मिश्रण दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी ठेवलं। तर आता तयार वडे तळायला घेऊ। वडे तळण्यासाठी तेल हे सुरुवातीला गरम करून नंतर गॅसची फ्लेम मध्यम करून सर्व वडे सोनेरी रंगावर तळून घ्यायची। तर वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवा, नाहीतर वडे वरतून तर तळतात आणि आतून कच्चेच राहतात। साधारणपणे 5 ते 6 मिनिटं दोन्ही बाजूने वडे हे वरतून खरपूस कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घेतली। तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी रंग किती सुरेख आला आहे। तर ही प्लेट मध्ये काढून घेऊ आणि वडे छान अशी टम्म फुगली आहे, शिवाय कमी तेलकट दिसत आहे। तर इथे इन्स्टंट साबुदाणा वडा तयार झाला आहे। चला तर मग आता आपण दुसरा पदार्थ बघूया। त्यासाठी मी एक प्लास्टिकचा पेपर म्हणजेच प्लास्टिक बॅग अशी आयताकार कापून घेतली। तर या पेपरवर तेल किंवा तूप जे तुम्ही उपवासासाठी वापरता ते संपूर्ण लावून घ्यायचं। त्यावर तयार मिश्रणाचा एक गोळा घेऊन दाखविल्याप्रमाणे जसे आपण पापड लाटतो तसा जाड पातळ आवडीप्रमाणे लाटून घ्यायचं। तर लाटताना लाटणं हे कडेने फिरवायचं, म्हणजे कडा ह्या जास्त चिरत नाही, एकसारख्या होतात। तर प्लास्टिक वापरल्याने हातावर अगदी अलगद निघते। तर हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत। तर गॅसवर तवा गरम करून थोड्याशा तेलात किंवा तुपामध्ये मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चांगलं उलटणीच्या मदतीने प्रेस करत भाजून घ्यायचं। तर या ठिकाणी तुम्ही उपवासाची थालीपीठ म्हणा किंवा तिखट साबुदाण्याची चपाती किंवा पुरी म्हणा, अगदी चमचाभर तेल तुपामध्ये तयार झालेली आहे। तर हे तयार थालीपीठ किंवा चपाती तुम्ही तयार चटणी सोबत किंवा बटाट्याच्या भाजी सोबत खाऊ शकता। तर एकदा नक्की बनवून बघा। तर बघा इथे आपले साबुदाणा न भिजवता झटपट असे 2 पदार्थ तयार झालेत। वडे तर बघा मस्त वरतून कुरकुरीत आतून लुसलुशीत दिसतात, ते खायला तयार चटणी सोबत अप्रतिम लागतात। तर ही दह्याची चटपटीत चटणी कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे। आणि तयार ही थालीपीठ किंवा चपाती तुम्ही बघू शकाल किती मऊ लुसलुशीत दिसत आहे। तर ह्या महाशिवरात्रीला किंवा इतर वेळी उपवासासाठी हे दोन्ही पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।